वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण फोटोसिंथेसिस ही जी 2 स्टेपमध्ये होणारी क्रिया आहे, जसं लाईट डिपेंडंट रिॲक्शन आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन, तर त्यापैकी लाईट डिपेंडंट फेज हा भाग आपण पाहत होतो. आणि या लाईट डिपेंडंट फेज यामध्ये सायक्लिक आणि नॉन सायक्लिक या 2 मेथडद्वारे महत्त्वाची स्टेप दॅट इज फोटोफॉस्फोरिलेशन हे कशा पद्धतीने होते, किंवा फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजे दॅट इज द फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्युल्स इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. आणि हे 2 मेथडद्वारे सायक्लिक आणि नॉन सायक्लिक स्टेप्सद्वारे कंप्लीट केल्या जात असते. ठीक आहे. तर ही जी लाईट डिपेंडंट रिॲक्शन आहे, जी की ग्रॅनामध्ये क्लोरोप्लास्टच्या ग्रॅना या भागामध्ये चालते. आणि यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट जे सनलाईट ॲब्सॉर्ब करतात आणि या सोलार एनर्जीचा त्या ठिकाणी केमिकल एनर्जीमध्ये म्हणजे ATP फॉर्मेशनमध्ये त्याचा उपयोग करून घेतला जातो. मग हे जे ATP मॉलिक्युल्स आहेत हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार होतात हे मांडण्यासाठी एक हायपोथेसिस आहे, दॅट इज केमिओऑस्मॉटिक हायपोथेसिस. तो आपल्याला आज पाहायचा आहे. This hypothesis was given by Dr. Peter Mitchell in 1961. हा जो केमिओऑस्मॉटिक हायपोथेसिस आहे हा डॉक्टर पीटर मिचेल यांनी मांडलेला आहे. This hypothesis explains how ATP is synthesized in the chloroplast. लाईट डिपेंडंट फेजमध्ये क्लोरोप्लास्टमध्ये जे ATP मॉलिक्युल्स तयार होत असतात ते कशा पद्धतीने तयार होतात हे या हायपोथेसिसद्वारे एक्सप्लेन केल्या जाते. ATP सिंथेसिस इज लिंक्ड टू डेव्हलपमेंट ऑफ अ प्रोटॉन ग्रेडियंट अक्रॉस अ मेम्ब्रेन. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे की एक पर्टिक्युलर मेम्ब्रेन आहे की ज्या मेम्ब्रेनच्या इनर साईड आणि आउटर साईड या 2 भागांमध्ये एक प्रोटॉन ग्रेडियंट तयार केला जातो आणि ज्यामुळं ATP मॉलिक्युल्स हे तयार होत असतात. इन फोटोसिंथेसिस दीज आर मेम्ब्रेन्स ऑफ थॅलेकॉइड. मग हे जे मेम्ब्रेन आहे ज्याच्या ॲक्रॉस प्रोटॉन ग्रेडियंट हा तयार केला जातो, तर हे मेम्ब्रेन नेमके कोणत्या घटकांची आहेत? दॅट इज द थॅलेकॉइड मेम्ब्रेन. कारण आपल्याला माहीत आहे क्लोरोप्लास्ट यापैकी ग्रॅना आणि स्ट्रोमा हे जे 2 महत्त्वाचे भाग आहेत, त्यापैकी ग्रॅना हा भाग लाईट डिपेंडंट स्टेपमध्ये भाग घेतो, तर स्ट्रोमा हा लाईट इंडिपेंडंट फेजसाठी महत्त्वाचा आहे. आणि ग्रॅना जो आहे हा नंबर ऑफ थॅलेकॉइड जे एकमेकांवर बसवलेले सॅक लाईक स्ट्रक्चर आहेत त्यांच्याद्वारे तयार होत असतो. आणि हे जे थॅलेकॉइड आहेत या थॅलेकॉइडची जी मेम्ब्रेन आहे दॅट मेम्ब्रेन इज ॲक्टिंग ॲज द सेपरेटिंग मेम्ब्रेन. एक भाग ज्या ठिकाणी प्रोटॉनचं प्रमाण जास्त आहे आणि दुसरा भाग ज्यामध्ये प्रोटॉनचं प्रमाण कमी आहे, तर असे 2 भागांना सेपरेट करणारी जी मेम्ब्रेन आहे ही मेम्ब्रेन म्हणजे थॅलेकॉइड मेम्ब्रेन आहे. ड्युरिंग लाईट रिॲक्शन प्रोटॉन्स ॲक्युम्युलेटेड विदिन द ल्युमेन ऑफ थॅलेकॉइड. आपण पाहिलं होतं की लाईट रिॲक्शन जी आहे यामध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन जी स्टेप आहे, तर यामध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर होत असते. वॉटर मॉलिक्यूल हे स्प्लिट होत असतात आणि हे स्प्लिट झालेले जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्याद्वारे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हे 2 सेपरेट होतात. तर यापैकी इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरद्वारे किंवा कॅरियरद्वारे रोटेट केले जातात. तर प्रोटॉन्स जे आहेत दे आर ॲक्युम्युलेटेड विदिन द ल्युमेन ऑफ थॅलेकॉइड. हे प्रोटॉन्स त्या थॅलेकॉइडच्या ल्युमेनमध्ये ॲक्युम्युलेट किंवा साठवले जातात. द स्टेप दॅट कॉजेस अ प्रोटॉन ग्रेडियंट दॅट इज डेव्हलप्ड आर. मग कोणकोणत्या स्टेप्स आहेत ज्यांच्यामुळं प्रोटॉन ग्रेडियंट हा तयार केला जातो ते पाहू. नंबर 1, ड्यू टू स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्युल्स ऑन इनर साइड ऑफ द मेम्ब्रेन प्रोटॉन्स और हायड्रोजन आयन्स ॲक्युम्युलेट विदिन द ल्युमेन ऑफ थॅलेकॉइड. पहिलं महत्त्वाचं, वॉटर मॉलिक्यूल हे स्प्लिट होतात आणि त्यामुळं थॅलेकॉइडच्या आतमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन किंवा हायड्रोजन मॉलिक्युल्स हे जमा होत असतात.
तर दुसरी स्टेप, ॲज द इलेक्ट्रॉन मूव्स थ्रू द फोटोसिस्टम्स प्रोटॉन्स आर ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द मेम्ब्रेन. बरोबर आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे फोटोसिस्टमवर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन कॅरियरवर मूव्ह होत असतात त्यावेळेस देखील प्रोटॉन्स हे त्या मेम्ब्रेनद्वारे ट्रान्सपोर्ट होत असतात. वाय? दिस इज बिकॉज द प्रायमरी ॲक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन that is located towards the outer side of the membrane that transfer its electron not to the electron carrier but to an hydrogen carrier. तुम्हाला आठवत असेल जी झेड स्कीम आहे, आता बघा स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल व्हायलंय म्हणजे सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन या ठिकाणी उल्लेख नाही, तर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन या ठिकाणी आवश्यक आहे. आणि ह्या वॉटर स्प्लिटिंगमुळं जे इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतात, आपल्या आता बघा झेड स्कीम जी आहे यामध्ये PS1 आणि PS2 ह्या दोन्हीही फोटोसिस्टम भाग घेतात. तर त्यापैकी PS1 जी आहे ही शेवटी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करते आणि त्याचा जो शेवटचा इलेक्ट्रॉन कॅरियर आहे फेरिडॉक्सिन हा मेम्ब्रेनच्या आउटर साईडला प्रेझेंट असल्यामुळं जेव्हा तो लास्टला इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो तेव्हा तो इलेक्ट्रॉन कॅरियरकडे न पाठवता ते इलेक्ट्रॉन तो हायड्रोजन कॅरियरकडे पाठवतो, जो की त्या ठिकाणी अवेलेबल असणारा कोण आहे, हायड्रोजन ॲक्सेप्टर, दॅट इज द NADP. हेन्स दिस मॉलिक्यूल रिमूव्ज अ प्रोटॉन फ्रॉम द स्ट्रोमा व्हाईल ट्रान्सपोर्टिंग अन इलेक्ट्रॉन. आणि मग होते काय, हा जो इलेक्ट्रॉन आहे जो ट्रान्सपोर्ट केला जात असतो तर हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होत असताना पुन्हा स्ट्रोमाकडून प्रोटॉन्स हे थॅलेकॉइडच्या ल्युमेनकडे पाठवले जातात. वेन दिस मॉलिक्यूल पासेस ऑन इट्स इलेक्ट्रॉन टू द इलेक्ट्रॉन कॅरियर ऑन द इनर साइड ऑफ द मेम्ब्रेन द प्रोटॉन इज रिलीज्ड इन टू द इनर साइड ऑर द ल्युमेन साइड ऑफ द मेम्ब्रेन. म्हणजे सेम वेला काय व्हायलं, जेव्हा इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉन कॅरियरवर रोटेट केले जात आहेत त्याच वेळेस स्ट्रोमाकडून प्रोटॉन्स हे थॅलेकॉइडच्या ल्युमेनकडे पास केले जातात. आता यासाठी तुम्हाला सोबतच थॅलेकॉइड हे स्ट्रक्चर आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन हे सुद्धा दोन्ही फिगर साईड बाय ठेवावे लागतील. द NADP रिडक्टेज एन्झाईम इज लोकेटेड ऑन द स्ट्रोमा साईड ऑफ द मेम्ब्रेन. बरोबर आहे. NADP रिडक्टेज हा जो एन्झाईम आहे हा कोणत्या बाजूने प्रेझेंट आहे, हा थॅलेकॉइडच्या बाहेरच्या बाजूने म्हणजे स्ट्रोमामध्ये प्रेझेंट आहे. अलॉंग विथ इलेक्ट्रॉन्स दॅट कम फ्रॉम द ॲक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ PS1 protons are necessary for the reduction of NADP to NADPH2. बरोबर आहे. NADP रिडक्टेज हा एन्झाईम स्ट्रोमा साईडने आहे, त्याचं काम आहे NADPचं रिडक्शन करणे, म्हणजेच तो प्रोटॉनला ॲक्सेप्ट करेल. याच्या अगोदर तो काय करतो, PS1 कडून येणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स त्याच्याद्वारे ॲक्सेप्ट केले जातात आणि ह्यासाठी पुन्हा प्रोटॉन्सचा वापर केला जातो, ज्याच्यामुळं NADPचं रिडक्शन होते आणि NADPH2 हा आणखी एक प्रोडक्ट लाईट डिपेंडंट फेजमध्ये तयार होत असतो, ज्याचा उपयोग डार्क रिॲक्शनमध्ये आवश्यक आहे. म्हणजे ह्या ज्या तिन्ही स्टेप्स आहेत यामध्ये जर आपण विचार केला तर स्ट्रोमाकडून प्रोटॉन्स हे थॅलेकॉइडच्या ल्युमेनकडे म्हणजे ग्रॅनाकडे ट्रान्सपोर्ट केले जात असतात. These protons are also removed from the stroma. Same. Hence, within the chloroplast, protons in the stroma decreases in number, while in the lumen there is accumulation of protons. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून काय होतो, स्ट्रोमा साईडकडे प्रोटॉन्स हे कमी होतात, तर ल्युमेनमध्ये ग्रॅनाच्या ल्युमेनमध्ये प्रोटॉन्स जे आहेत हे ॲक्युम्युलेट होत असतात. This creates a proton gradient across the thylakoid membrane as well as a measurable decrease in the pH in the lumen. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून एक प्रोटॉन ग्रेडियंट जो प्रोटॉनचा डिफरन्स आहे हा थॅलेकॉइड मेम्ब्रेनच्या दोन्ही बाजूने पाहायला मिळतो. आणि सोबतच जी ल्युमेन आहे तर ह्या ल्युमेनमधला pH हा डिक्रीज होतो, त्या ठिकाणी प्रोटॉन्स किंवा हायड्रोजन आयन्स हे काय केले जातात, ॲक्युम्युलेट
होत असतात. This gradient is important because it is the breakdown of this gradient that leads to release of energy. आता हा ग्रेडियंट महत्त्वाचा आहे का? कारण ह्या ग्रेडियंटमुळं एनर्जीही रिलीज होत असते. The gradient is broken down due to movement of protons across the membrane to the stroma through the transmembrane channel of F0 of the ATPase. हा जो एटीपेज एन्झाईम आहे त्यामध्ये आपल्याला दोन पार्ट पाहायला मिळतात, F0 आणि F1. त्यापैकी F0 जो आहे हा ट्रान्समेम्ब्रेन चॅनल आहे, म्हणजे तो थॅलेकॉइडच्या मेम्ब्रेनवर तो सिच्युएटेड आहे. आणि या मेम्ब्रेनद्वारे जेव्हा जेव्हा प्रोटॉन ग्रेडियंट हा निर्माण होतो त्यावेळेस प्रोटॉन्स हे स्ट्रोमाकडून ल्युमेनकडे ट्रान्सपोर्ट केले जात असतात. The ATPase enzyme consists of two parts. ATPase enzyme ला दोन भाग आहेत. One is called as F0 and that is embedded in the membrane and that forms a transmembrane channel that carries out facilitated diffusion of protons across the membrane. आता ATPase enzyme चे दोन भाग आहेत, F0 आणि F1. त्यापैकी F0 हा भाग म्हणजे ट्रान्समेम्ब्रेन चॅनलचं काम करत असतो आणि ह्याच्याद्वारे प्रोटॉन्स हे डिफ्यूज होत असतात. डिफ्यूज होत असतात म्हणजे त्यांची मूवमेंट होत असते. द ऑदर इज कॉल्ड ॲज F1. एटीपेजचा जो दुसरा भाग आहे तो आहे F1 अँड दॅट प्रोट्रूड्स ऑन द आउटर साइड ऑफ द थॅलेकॉइड मेम्ब्रेन दॅट इज ऑन द साइड दॅट फेसेस द स्ट्रोमा. F1 हा पार्ट कुठं आहे? स्ट्रोमा साईडला, आउटर साईडनी फेस करणार आहे. The breakdown of gradient provides enough energy to cause a conformational change in the F1 particle of ATPase. हा जो प्रोटॉन ग्रेडियंट डेव्हलप होतो यामुळं एनर्जी ही रिलीज केली जात असते आणि ज्या एनर्जी रिलीजमुळं F1 पार्टिकल जो आहे एटीपेजचा यामध्ये चेंजेस निर्माण होत असतात and that makes the enzyme synthesis several molecules of energy packed ATP. आणि हा जो कन्फर्मेशनल चेंज आहे या चेंजमुळे F1 पार्टिकल जो आहे एटीपेज एन्झाईमचा याच्याद्वारे एनर्जी सिंथेसिस किंवा एनर्जी स्टोर करणारे ATP मॉलिक्युल्स हे तयार होत असतात. एनर्जी इज यूज्ड टू पंप प्रोटॉन्स अक्रॉस अ मेम्ब्रेन. आणि या एनर्जीचा वापर पुन्हा कशासाठी केला जातो? प्रोटॉन्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी केला जातो. टू क्रिएट अ ग्रेडियंट और हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटॉन्स विदिन द थॅलेकॉइड ल्युमेन. हे जे प्रोटॉन्स आहेत हे कुठे जमा होत असतात? थॅलेकॉइडच्या ल्युमेनमध्ये. एटीपेज हॅज अ चॅनल that allows diffusion of protons back across the membrane and this releases enough energy to activate ATPase enzyme that catalyzes the formation of ATP. ह्या प्रोटॉनचे जे ट्रान्सपोर्ट होत आहे यामध्ये ट्रेमंडस एनर्जी ही रिलीज होत असते आणि या एनर्जीचा उपयोग ATP मॉलिक्यूल तयार करण्यासाठी केला जात असतो. Along with the NADPH2 produced by the movement of electrons, the ATP will be used immediately in the biosynthetic reaction that is taking place in the stroma. आत्ताच आपण पाहिलं की जेव्हा ATP मॉलिक्यूल हे तयार व्हायले तर त्याच वेळेला स्ट्रोमामध्ये NADPH2 हे मॉलिक्यूल्स तयार होत असतात, ज्याचा उपयोग स्ट्रोमामध्ये जी काही लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन चालू आहे, डार्क रिॲक्शन किंवा जिला बायोसिंथेटिक रिॲक्शन म्हणतात, त्यामध्ये ह्या दोन्ही प्रोडक्टचा वापर केला जातो विच आर रिस्पॉन्सिबल फॉर फिक्सिंग कार्बन डायऑक्साईड अँड द सिंथेसिस ऑफ शुगर. याचा उपयोग किंवा बायोसिंथेटिक रिॲक्शनमध्ये काय होते? कार्बन डायऑक्साईड जो ॲक्सेप्ट केलेला आहे ॲटमॉस्फिअरमधून तो फिक्स केला जातो आणि ज्याच्याद्वारे शुगर किंवा कार्बोहायड्रेट ही तयार केली जात असते. बघा आता ATP सिंथेसिस आपण पाहू कशा पद्धतीने होते. आता हा जो लेन्स शेप्ड भाग दाखवलेला आहे दॅट इज द थॅलेकॉइड, बरोबर आहे. आणि ह्या थॅलेकॉइडची मेम्ब्रेन आहे, ज्या मेम्ब्रेनवर फोटोसिस्टीम 1, फोटोसिस्टीम 2, सायटोक्रोम हे भाग दिसत आहेत आणि त्यासोबतच एटीपेज
एन्झाईमचा F0 आणि F1 हे दोन भाग पाहायला मिळतात. मग आता जो पहिला इलेक्ट्रॉन किंवा जी पहिली फोटो सिस्टीम आहे दॅट इज फोटो सिस्टीम सेकंड, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. थॅलॅकॉइड मेम्ब्रेन लक्षात आली आणि बाहेरचा भाग स्ट्रोमा, आतला भाग आहे ल्युमेन. बाहेरच्या भागी pH हाय आहे, आतल्या बाजूला pH हे लो आहे. तर बघू, जेव्हा नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन ही क्रिया चालू आहे तेव्हा इनिशियल ॲक्सेप्टर इलेक्ट्रॉनचे कोण आहेत, द फोटो सिस्टीम सेकंड आहे. आणि या फोटो सिस्टीम सेकंडद्वारे जे काही इलेक्ट्रॉन कॅरी केले जातील ते सायटोक्रोम किंवा पहिला जो आहे प्लास्टोक्विनोन, मग सायटोक्रोम B6, सायटोक्रोम F, आणि त्यानंतर ते फोटो सिस्टीम 1कडे जातील. त्या ठिकाणी फेरिडॉक्सिन आहे, परंतु फेरिडॉक्सिन नंतर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर नाही, तर ते इलेक्ट्रॉन हे कोणाद्वारे ॲक्सेप्ट केले जातात, तर दे आर हायड्रोजन कॅरियर जो आहे NADP त्याच्याद्वारे ते ॲक्सेप्ट केले जातात, कारण ते स्ट्रोमासाईडकडून आहेत. ठीक आहे. मग त्यानंतर कोणकोणत्या कारणांमुळे ल्युमेनमध्ये प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, हे जे इलेक्ट्रॉन्स कॅरी केले जातात तर त्यावेळेस पुन्हा प्रोटॉन्स हे स्ट्रोमाकडून ल्युमेनकडे येत असतात. नंबर सेकंड, वॉटर मॉलिक्यूल स्प्लिट होत असतात, त्यामुळे पुन्हा प्रोटॉन्स हे ल्युमेनमध्ये वाढत जातात आणि यामुळे एक प्रकारचा प्रोटॉन ग्रेडियंट हा त्या ठिकाणी तयार होतो. आणि हा प्रोटॉन ग्रेडियंट जो की एनर्जी रिलीज करण्यासाठी कारणीभूत आहे, तर त्या एनर्जीचा वापर हा एटीपेज जो एन्झाईम आहे याचे दोन भाग F0 आणि F1. तर F0 हा ट्रान्स मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेनच्या मध्यभागी तो प्रेझेंट आहे. तर F1 हा बाहेरच्या बाजूने आहे जो की स्ट्रोमासाईडकडून आहे. आणि मग जेव्हा जेव्हा प्रोटॉन्स हे आत घेतल्या जातील तेव्हा तेव्हा एनर्जी ही रिलीज केली जाईल आणि त्या एनर्जीमुळं F1 पार्टिकल जो आहे यामध्ये चेंजेस होतात किंवा एनर्जी रिलीज होते आणि त्या एनर्जीचा उपयोग ATP सिंथेटेज या एन्झाईमद्वारे ADP मॉलिक्यूलचं रूपांतर ATP करण्यासाठी केला जातो. आणि अशा पद्धतीने हा जो प्रोटॉन पंप आहे यामुळे ATP मॉलिक्यूल्स हे तयार केले जातात आणि सोबतच या ठिकाणी NADPH2 हाही तयार होत आहे, कारण तो H कॅरियर आहे, हायड्रोजन कॅरियर आहे, तो ॲक्सेप्ट करतो, सोबतच इलेक्ट्रॉनही तो ॲक्सेप्ट करायला. त्याच्यामुळे NADP रिडक्टेज या एन्झाईमद्वारे त्याचं रिडक्शन होतं आहे आणि NADPH2 हा प्रोडक्ट देखील तयार होतो, ज्याचा उपयोग ATP मॉलिक्यूल्स आणि NADPH2 मॉलिक्यूल्स यांचा उपयोग हा डार्क रिॲक्शनमध्ये किंवा बायोसिंथेटिक स्टेपमध्ये केला जातो, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा फिक्स होतो आणि त्यापासून कार्बोहायड्रेट्सही तयार केले जातात. दिस इज ऑल अबाउट केमोऑस्मोसिस. ओके. Here are some questions. Draw the figure and thank you.